वेळेवर दिल्या जाणाऱ्या विषयामध्ये आपण निवड करणार आहोत एका विद्यार्थ्याची. तर विद्यार्थी आहे अश्विनी. या अश्विनीसाठी टाळ्या वाजवा. तर अश्विनी, तुमच्यासाठी आजचा विषय आहे, तुम्हाला बोलायचे त्या विषयावर. इथं बोलण्याचं बंधन नाही, तुम्हाला जे वाटतं ते बोलू शकता. तुम्हाला चूक किंवा बरोबर असं कुणी सांगणार नाही, तुम्हाला जे वाटतं ते बोलायचं. आजचा तुमच्यासाठीचा विषय आहे जत्रा. आपण जत्रेमध्ये गेलो ना तर म्हणजे आपल्याला जी वस्तू घ्यायची असते ते आपण आनंदाने घेतो व सगळे मिळून फारसे आपलं म्हणजे वही असो मग वगैरे म्हणजे आपल्याला जे म्हणजे साज करण्यासाठी जे जे लागतं आपण घेतो व तिथे जत्रेमध्ये गेल्यानंतर म्हणजे खूप मजा येते सगळ्यांसोबत हे करणं. आणि जत्रेचं चित्र उभा करायचं आणि बोलायचं. आम्ही माग जत्रेमध्ये गेलो होतो म्हणजे तेव्हा आम्ही सगळे मित्र गेलो होतो तेव्हा आमची खूप मजा येत होती. आमचे सर पण आमच्या सोबत होते आणि सर पण आमच्यासोबत खूप मजा करत होते. जत्रेमध्ये गेलं तर म्हणजे आपल्या मनाचं काहीतरी घेऊ शकतो आपण. व मला जत्रामध्ये गेलं तर खूप छान वाटतं, म्हणजे वेगळंच असं फील होतं व मला जत्रा फार आवडते. बरं, जर आणखी आठवलं तर आणखी सांगा. तर या होत्या अश्विनी, यांनी जत्रेबद्दल त्यांना जे वाटतं ते सांगितलं. वेळेवर दिलेला विषय आहे म्हणून. आता आपण थोडेसे इतरांची मतं घेऊया. हां, आपण जत्रेमध्ये जम्पिंग खेळू शकतो व जेवायचे पाहावी पडू शकतो. बरं, जत्रामध्ये देव पण असतो आणि खेळण्याची साधनं पण असतात. बरं, हां, तुम्हाला काय सांगायचं काय? आपण जत्रामध्ये गेलो तर आपल्याला खूप सारी रातपाळणीमध्ये बसता येतं, खूप सारी मोठमोठे रातपाळणी बी पाहता येते. बरं, राहत पाळणे. बरं, हां, तुम्ही? आपण जत्रामध्ये गेला आपल्या परिवारासंगे तर आपल्या परिवारामधलं आपलं जे नातं आहे ते अजून घट्ट होतं. परिवारासोबत गेल्यास आणखी मजा येते आणि नातं घट्ट होतं. बरं, असं म्हणणं आहे. हां, तुमचं काय म्हणणं आहे? आपण जेव्हा आपल्या कुटुंबासोबत जत्रेला जातो तेव्हा आपण आपल्या कुटुंबासोबत खूप मजा कुटुंबासोबत गेल्यास मजा येते. हां, साक्षी. काही मोठ्या जत्रेत तर काही माणसं हाकून जातात म्हणून. जत्रेत लहान मुलं सुद्धा म्हणजे हरपतात, काही माणसं पण हरपतात. अगदी खरी गोष्ट आहे, जत्रेतली ही महत्वाची गोष्ट सांगितली. हां, कल्याणी, जरा पुढे येऊन बोला, इकडं लवकर या. हां, जत्रेबद्दल काहीतरी सांगा. हां, आपण जर जत्रेमध्ये गेलो तर आपल्याला जी वस्तू पाहिजे ती वस्तू आपल्याला तिथे भेटते व आपण तिथे खेळण्याचे साधन पण असतात, ते आपण खेळू शकतो. आणि आपण जर तिथे जर गेलो आणि तो दिवस आणि तो टाइम आपल्याला सदैव घडी आपल्या लक्षात असतो की आम्ही इथे गेलो होतो, आम्ही इथे मजा केली. ओके. हां, जत्रेमध्ये गेलं की जत्रेमध्ये आपण खूप मजा करतो. दुसऱ्या दिवशी आपण घरी बसतो, आपल्याला जत्रेची आठवण येते. आदल्या दिवशी जत्रेत गेलतो म्हणून. हां, मला जत्रेमध्ये आकाश फार आवडतो, पण त्यामध्ये बसले तर खूप भीती वाटते. बरं, हां, स्वाती. आपण जर जत्रेमध्ये गेलो तर आपल्याला वाटते की आपण पुन्हा जत्रेमध्ये जावं, पुन्हा जत्रेत जावं वाटतं. हे आनंद आहे जत्रेचा. बरं, हां, तुम्हाला आणखी काहीतरी सांगा. आपण जर जत्रेत गेलो म्हणजे जायला पाहिजे का आपल्याला आपल्या परिवारासंगे टाइम दिला पाहिजे, आपल्या टाइम दिला पाहिजे, हे की नाही? बरं, हां, नम्रता. जत्रेमध्ये खूप माणसं असतात. हां, खूप प्रचंड गर्दी असते, प्रचंड माणसं असतात. हां, जत्रेत काही मित्र एकमेकांना भेटतात. हां, जत्रेत काही जुने मित्र हे आपल्याला भेटतात. मी जत्रा हे पुस्तकात पाहिली आहे, पण जत्रेमध्ये प्रत्यक्ष पाहिलं तर. बरं, पुस्तकात वाचलं होतं आणि जत्रेत प्रत्यक्ष पाहता येतं. हां, जत्रेमध्ये जर आपण गेलो तर आपल्या आई वडिलांसोबत, भावासोबत, मित्रांसोबत आपण आपला टाइम स्पेंड करू शकतो. हां, वेळ घालवू शकतो. आणि वेळ घालवण्यापेक्षा तिथले नवीन नजारे, नवीन दुकानं, कसे वेगवेगळ्या प्रकारची माणसं तिथं भेटतात. जत्रेमध्ये खेळायला दिसते. हा, खेळायला पण असतं. बघा, जत्रेमध्ये हौशे नवशे गवशे तवशे सगळेच असतात. कुणी चोरी करायला येते, तर कुणी मजा करायला येते, तर कुणी खिसे कापायला येते. बरोबर आहे की नाही? आम्ही आठवतं की नाही की जत्रेत कुणी तरी खिसाच कापला,
चोरं येतात, बदमाश येतात, सगळ्या प्रकारचे लोक येतात जत्रामध्ये. आणि एका पद्धतीनं जत्रेत आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही पण जात होतो. अगदी 10, 20, 25 रुपये घेऊन जत्रेला गेलो, पायी चालत गेलो जत्रेला. तर त्यावेळेस एवढी काही साधनं वगैरे नव्हते. पण आता मात्र छान जत्रेला जातो आपण, मजा करतो जत्रेत, छान मजा येते. जत्रा का तयार होते, कशासाठी जत्रा असते, कुणीच सुरू केला हा जत्रेचा आरंभ, बरं जत्रा ही कशासाठी असते, हे सगळ्या गोष्टी थोड्याशा जाणीवपूर्वक आपण अनुभवायला हवा आहे की नाही. जत्रा हा प्रकार कोणी सुरू केला, बरं हे इथंच का भरते, बरं देवाच्या नावानंच जत्रा का भरते, इतरही ठिकाणी आपण जत्रा भरू शकतो की नाही. अशा अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या या निमित्ताने अश्विनीला जो विषय दिला त्या विषयाच्या निमित्ताने या प्रश्नाची उत्तरं तुम्ही शोधावीत, तुमच्या डोक्यात तो विषय राहावा. अश्विनी तुम्ही फार कमी बोललात, पण काय हरकत नाही, तुम्हाला वेळेवरच बोलवलं होतं स्पॉटवर. तुम्ही बोलता बोलता बाकीचे लोक जागे झाले आणि त्यांना असं वाटलं की चला आता आपल्या ओळखीचा विषय, म्हणून हे सगळेजण बोलत होते मटा. पण ज्याच्यावर विषय, ज्याला वेळ दिलेला आहे आणि एकदम त्याला समोर बसवलं आहे, त्याची म्हणजे काय म्हणतात दातकिळी बसते की आता काय बोलावं. पण त्यावेळेसुद्धा जे बोलतो तो खरा खेळाडू. बॅटिंग स्पीचवर जो चौकार 6 मारतो तो खरा खेळाडू. इकडं बाहेर बसून किती सांगतो मी चौकार मारतो, सिक्सर मारतो, किती बी बाता मारतो, पण तिथं होतं का, नाही. तसं तुम्ही उत्तम बॅट्समन होण्याचा प्रयत्न करा. वेळेवर दिला जाणाऱ्या विषयावर इथं थांबूया.